श्री स्वामी समर्थ. मिठाच्या डब्यात टाका ही एक वस्तू. हा मिठाचा उपयोग जो कोणी करेल त्याचे सर्व दुःख त्रास दूर होतील. तर आपल्या घरातील मिठाच्या डब्यात गुपचूप ठेवा ही एक वस्तू. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात पैशांचा वर्षाव होईल. तुमच्याकडे काचेचा किंवा चिनी मातीच्या मिठासाठी डब्बा नसेल तर आजच या मिठाच्या डब्याची व्यवस्था करा, ज्यामध्ये तुम्हाला मीठ भरावे लागेल. कारण आज आपण बघणार आहोत हा उपाय. त्या उपायात शुक्रवारी किंवा सोमवारी मिठाच्या डब्यात एक गुप्त गोष्ट लपवावी लागते, याबद्दल तंत्रशास्त्रात लिहिलेले आहे. आणि ती गोष्ट मिठाच्या डब्यात लपवताच तुम्हाला तुमच्या मागील गरिबी, त्रास, समस्यापासून मुक्ती तर मिळेलच, पण तुम्हाला तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंदही मिळेल. एक गोष्ट समजून घ्या, एखाद्या व्यक्तीच्या घरातील मिठाच्या डब्याचा थेट संबंध हा व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीशी असतो. ज्योतिषशास्त्रात स्पष्टपणे लिहिले आहे की एखाद्या घरातील मिठाचा डब्बा रिकामा झाला तर त्या घराच्या परिस्थितीतही मोठा फरक पडतो. त्या घरातील वास्तुदोषही वाढू लागतो. आपण असं गृहीत धरूया की तुम्ही जर मिठाबाबत काळजी घेतली नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. पण दुसरीकडे जर तुम्ही मीठ घेऊन तंत्रशास्त्रात लिहिलेले उपाय केले तर विश्वास ठेवा, तुमची तिजोरी ही पैशांनी भरलेली असेल. शिवाय तुमच्यावर संपत्तीचा वर्षाव होईल. तुमच्या येणाऱ्या अनेक पिढ्या संपत्तीवर राज्य करतील. आता या व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी एक तुम्हाला विनंती आहे. आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, काळजीपूर्वक शेवटपर्यंत पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ पाहिल्यानंतर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. तसेच तुम्ही जर लक्ष्मीचा मान सन्मान ठेवत असाल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मीठ ही एक साधी गोष्ट आहे, जवळजवळ प्रत्येक घरात असते, परंतु प्रत्येक व्यक्तीला मिठाचे उपाय कसे करावे हे माहीत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तंत्रशास्त्रातील मिठाचे हे उपाय सांगणार आहे. जर तुम्ही हे उपाय योग्य पद्धतीने केले तर योग्य वेळी केले तर तुम्हाला लक्ष्मी मातेचे वरदान आणि आशीर्वाद हे नक्कीच मिळणार आहे. जीवनात चमत्कारिक बदल आणि सकारात्मक बदल घडून येतील. पहा, तंत्रशास्त्राच्या 54व्या अध्यायात स्पष्टपणे लिहिले आहे की माणसाच्या जीवनात अन्नाची चव मिठाशिवाय अपूर्ण आहे. त्याचप्रमाणे मनुष्याचे जीवन, त्याचे संपूर्ण आयुष्य मिठाशिवाय अपूर्ण मानले जाते. कारण मिठाचा संबंध केवळ घरातील दोषाशी असे नाही तर व्यक्तीच्या आर्थिक स्थितीही तो दर्शवतो. वेदपुराणातही स्पष्टपणे लिहिले आहे की एखाद्या घरात मिठाचा डब्बा रिकामा झाला तर त्या घराला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही. आणि ज्या घरात मिठाचा योग्य वापर केला जात नाही त्या घरात कधीच प्रगती होत नाही. तुम्हाला मिठाच्या संदर्भात त्या छोट्या छोट्या गोष्टींची मी आज माहिती देणार आहे, ज्याची तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तुमच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यापासून नेहमी तुम्ही मुक्त राहाल. गरिबीपासून दूर होण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. तुमच्या घरात गरिबी पसरली आहे, तुमच्या घरातील सर्व व्यक्तीचे एकमेकाशी जमत नाही, सतत वादविवाद होत असतात, घरातील व्यक्तींना त्यांच्या कामात अनेक समस्यांमध्ये अडथळे येतात, त्यांना सामोरे जावे लागते, तुमच्या घरातील प्रगती, आशीर्वाद पूर्णपणे थांबले असतील तर हे उपाय नक्कीच करा. जर तुम्ही गुरुवार वगळता तुमच्या घरातील लादी फरशी पुसत असताना त्या पाण्यात खडे मीठ टाकून फरशी पुसावी. गुरुवारी कधीही घरात साफसफाई केली जात नाही. जर तुम्ही गुरुवारी तुमच्या घराला साफ केले तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येईल. गुरुवार वगळता कोणत्याही दिवशी तुम्हाला हवे तेव्हा घर पुसून टाका. त्या पाण्यात खडे मीठ अवश्य टाका आणि त्याच पाण्याने संपूर्ण घर पुसून घ्या. जर तुम्ही असे केले तर तुम्ही प्रत्येक वेळी पुसताना तुमच्या घरात कितीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नक्कीच नष्ट होईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करेल. आणि ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते, देवी लक्ष्मी त्या घरात वास करत असते, त्या घराची प्रगतीही होत असते.
समजा तुमच्या आयुष्यात पैसा येणे बंद झाले, तुम्ही कठोर परिश्रम करत आहात, कष्ट करत आहात, पण तुम्हाला फळ मिळत नाही. त्यासाठी एक विशेष उपाय करा. तुम्हाला काय करावे लागेल? गुरुवारी झोपण्यापूर्वी एक साधा काचेचा ग्लास घ्या. त्यात गंगाजल आणि शुद्ध जल भरा. त्या गंगेच्या पाण्यात 1 चमचा पांढरे मीठ टाकायचे आहे आणि हा ग्लास लाल कपड्याने वरून झाकायचा आहे. म्हणजेच ग्लासला लाल कापड बांधायचे आहे आणि हा ग्लास तुमच्या हॉलमध्ये नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यात ठेवा. तिथे जागा नसेल तर कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही हा ग्लास ठेवा. फक्त आग्नेय कोपरा सोडून तुम्हाला हा उपाय करताना पाणी दर 15 दिवसांनी बदलत राहायचे आणि 1 चमचा मीठ त्यात टाकत राहायचे आहे. जर तुम्ही गुरुवारपासून हा उपाय सुरू केला आणि कायम करत राहिलात, तर तुमच्यावर असा कोणताही दोष राहणार नाही आणि तुम्ही तुमच्या जीवनात जे काही कष्ट करत असाल त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही तुमच्या जीवनात खूप प्रगती कराल. तुमच्या आयुष्यातील परिस्थिती ही बिकट होत असेल, तर तुम्ही काय करावे? फक्त मंगळवारी किंवा शनिवारी दही खाताना त्यात चिमूटभर काळं मीठ मिसळा. जर तुम्ही असे केले, तर तुमच्यावर जे काही शनिदोष असेल, मंगल दोष असेल, तुमची साडेसाती चालू असेल, तर ती दूर होईल. पहा, दोष कधीच काढता येत नाही, पण शनिवारी, मंगळवारी तुम्ही दही खाताना त्यात काळे मीठ टाकून खाल्ल्यास दोषाची तीव्रता ही नक्कीच कमी होऊ शकते. आता दुर्दैवीपणापासून मुक्त होण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे. तुमचे दुर्दैव तुमच्यापासून दूर जावे असे वाटत असेल, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यावर तुमचे नशीब नक्कीच तुम्हाला साथ देईल. पण हा उपाय तुम्हाला गुरुवार सोडून दररोज करावा लागेल आणि हा उपाय तुम्हाला किमान 21 दिवस करायचा आहे. गुरुवार सोडून दररोज सकाळी 21 दिवस अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात 1 चमचा पांढरे मीठ टाका आणि या पाण्याने अंघोळ करा. फक्त डोके धुण्यासाठी हे पाणी वापरू नका. त्यानंतर तुम्ही जे काही काम कराल त्या कामात तुम्हाला यश मिळेल. मिठाबाबत काही लोकप्रिय उपाय आहेत. माणसाने ते अंगीकारले तर ते आपल्यावर गरिबी कधीच येत नाही आणि आली तरी नक्कीच ते मात करू शकतात. तो लवकरच श्रीमंत होऊ शकतो. हे मीठ तुमचे रातोरात नशीब चमकेल. पण लक्षात ठेवा की मनापासून आणि विश्वासाने केलेले कार्य हे नक्कीच यशस्वी होते. तर मिठाचा हा पुढचा उपाय चुकू नका. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. तुम्हाला करोडोचा खजिना देखील मिळेल. हा उपाय मनापासून करा, शांतपणे, आनंदाने करा. त्याच दिवसापासून तुमचे काम पूर्ण होईल. तर सर्वप्रथम तुम्हाला बाजारातून मीठ विकत घ्यायचे आहे आणि घराच्या आग्नेय कोपऱ्यात म्हणजे पूर्व आणि दक्षिण दिशा यांच्यामधील दिशा इथे मीठ ठेवायचे आहे. हे मीठ तुम्हाला सोमवारी किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी किंवा अमावास्येला, पौर्णिमेला किंवा इतर कोणत्याही विशिष्ट तिथीला तुम्ही हा उपाय करा. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. घराच्या आग्नेय कोपऱ्यात 7 वेळा मीठ गोल फिरवा आणि या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्र पुढील प्रमाणे आहे. ओम श्रीं ह्रीं लक्ष्मीभ्यो नमः. हा मंत्र मी परत एकदा बोलते. ओम श्रीं ह्रीं लक्ष्मीभ्यो नमः. आपण हे मीठ काचेच्या वाटीमध्ये ठेवावे. या मंत्राने ते मीठ सिद्ध करून म्हणजे हा मंत्र 108 वेळा किंवा 21 वेळा म्हणायचा आहे आणि त्या कोपऱ्यात 21 दिवस मीठ ठेवायचे आहे. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वाहत्या पाण्यात किंवा नदीत, तलावात मीठ ते फेकून द्यायचे आहे. ही तीच दिशा आहे जी तुमची समस्या जिथे दडलेल्या असतात. तुमची गरिबी लपलेली आहे. तुमच्या यशाचे रहस्य तिथे दडलेले आहे. संपूर्ण घराचे सर्व रहस्य या कोपऱ्यात दडलेले आहे. जर तुम्हाला ही ऊर्जा मिळवायची असेल तर तुम्हाला दुसऱ्याच दिवशी ते ठेवलेलं मीठ उचलून नदीत फेकून द्यायचे आहे. असे करताच तुमच्या समस्या देखील मिठासोबत धुवून पाण्यात वाहून जातील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा संदेश मिळेल. हा उपाय केल्यानंतर नक्कीच की तुम्ही तुमच्या आयुष्यात चमत्कार घडून येतील हे तुम्हाला जाणवेल आणि आयुष्य हे नक्कीच बदलून जाईल. शास्त्रानुसार असे मानले जाते की संध्याकाळी मीठ कधीही कोणाकडूनही घेऊ नये किंवा देऊ नये. जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील मीठ संध्याकाळी दुसऱ्याला देता, तेव्हा तुमच्या घरातील सुख, समृद्धी निघून जाते. त्याचबरोबर मीठ घेणारी व्यक्ती उद्ध्वस्त होते. म्हणून संध्याकाळी मीठ हे घेऊ नये. आणखीन एक गोष्ट
लक्षात ठेवा, जेव्हा एखादी महिला घराची साफसफाई करते, मिठाच्या पाण्याने दुपारी फरशी पुसते, तेव्हा त्या घरात लक्ष्मीऐवजी अलक्ष्मीचा वास होतो. परंतु जे घर सकाळी साफ केले जाते, शास्त्रानुसार असे मानले जाते की सूर्य उगवण्यापूर्वी घराची दारे उघडली पाहिजे, अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. म्हणूनच तुम्ही सकाळी लवकर दार उघडले पाहिजे आणि ते स्वच्छ देखील केले पाहिजे. पुढील उपाय म्हणजे मंत्र, तंत्र, वाईट शक्ती, वाईट नजर. हा उपाय केल्याने 2 मिनिटात सर्व काही ठीक होईल. हा उपाय करण्यासाठी थोडेसे साधे मीठ घ्या, त्यात 7 लाल सुक्या मिरच्या घ्या, कोळशाचा तुकडा घ्या, थोडी हळद घ्या. आता या सर्व गोष्टी एका कागदात गुंडाळा आणि वाईट नजरेसाठी आपल्या डोक्यावरती 7 वेळा फिरवा आणि शांतपणे अग्नीमध्ये ते जाळून टाका. घरी जाळल्यास तुमचा विश्वास बसेल की संपूर्ण नजर एका मिनिटात निघून जाईल. 100% प्रभावी असल्याचे हे सिद्ध उपाय आहेत. हा उपाय वाईट नजर दूर ठेवतो. जर तुमच्यावर वाईट नजर असेल तर तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही. स्वाभाविक आहे, कारण वाईट नजरेमुळे आपण काहीही करू शकत नाही. पुढचा उपाय म्हणजे एखाद्या शुभ प्रसंगी पाकिट घ्या, 100 ग्रॅम उडीद डाळ घ्या, 50 ग्रॅम तांदूळ घ्या, कोरडे तिखट घ्या, एक पाण्याची बॉटल घ्या, 100 ग्रॅम मोहरीच्या तेलाची बॉटल घ्या, ₹101 दक्षिणा आणि पौर्णिमा, अमावस्या किंवा शनिवारी, मंगळवारी किंवा गुरुवारी हे एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. असं केल्याने तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुमचा शत्रूही तुम्हाला करोडपती बनवण्यापासून रोखू शकणार नाही. जर तुमच्या घरातील मीठ संपले असेल, तर ते दुर्दैवाचे लक्षण मानले जाते. तुमच्या घरात देवी लक्ष्मीची तात्पुरती कमतरता असू शकते. देवी लक्ष्मी तुमच्या घरातून दूर जाऊ शकते. मिठाचा डब्बा कधीही रिकामा ठेवू नका. बाजारातून मीठ आणून माता अन्नपूर्णेचे स्मरण करून ते डब्यात भरावे. घरामध्ये रिकामा मिठाचा डब्बा ठेवणे अधिक अशुभ मानले जाते. तुमच्या घरात मीठ नसेल तर तुमचे जीवन हे बेरंग होईल. तुमच्या घरात मीठ कमी असेल किंवा संपले तर आई अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरातून निघून जाते. म्हणूनच तुमच्या घरातील मीठ कधीही संपू देऊ नका. मिठाचे हे सर्व उपाय 100% प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. जर तुम्ही कोणाच्या मृतदेहावरून येत असाल तर अशा परिस्थितीतही मिठाच्या पाण्याने कपडे धुणे योग्य मानले जाते. असे कपडे मिठाच्या पाण्याने धुतले गेले तर ते शुभ मानले जाते, कारण स्मशानभूमीतून कुणीही परत येतो किंवा एखाद्या मृतदेहाचे दर्शन घेऊन परत आल्यास असे कपडे अपवित्र होतात. अशात अनेक बॅक्टेरिया अशा कपड्यावर चिकटतात आणि त्यामुळे आजारी पडतो. नकारात्मकतेची सावली यांच्या घरात येते. म्हणूनच असे कपडे मीठ मिसळलेल्या पाण्याने धुवावे, कारण मिठात जीवाणूंचा नाश करण्याची शक्ती हजारो पटीने जास्त असते. तुमच्यावर शनीची साडेसाती असेल, राहू आणि केतू यांचा प्रभाव असेल, तर अशा स्थितीतही काळ्या कुत्र्याला 5 भाकरी, थोडे मीठ मिक्स करून खायला द्या. याने राहू, केतू, शनी दोष लागत नाही. तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिठाचे पाणी शिंपडल्यास घरात लक्ष्मीचे आगमन होत नाही होते. शिंपडल्यास घरात लक्ष्मीचे आगमन होते. म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये मीठ असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या सर्व वाईटापासून संरक्षण होईल. आता लक्षपूर्वक ऐका, शेवटचा उपाय सांगते. हा उपाय तुम्हाला एका क्षणात गरिबीतून राजा बनवू शकतो. अति श्रीमंत व्हाल. 1 चिमूटभर मीठ, 1 चमचा गव्हाचे पीठ आणि 1 चिमूटभर हळद मिक्स करा. भांडी न वापरता तळहातावर हे पीठ मळून घ्यायचे आहे. त्यात थोडी हळद टाकायची आहे आणि त्याची गोळी बनवून गाईला खाऊ घालायची आहे. शक्य असल्यास तुम्ही अमावस्या, पौर्णिमा किंवा गुरुवारही तुम्ही गाईलाही खाऊ घालू शकता. यामुळे माता सरस्वती, माता लक्ष्मी, ब्रह्मा आणि विष्णू हे आपल्या तळहातामध्ये वास करत असतात. जेव्हा तुम्ही पीठ, मीठ आणि हळद याची गोळी हातावर बनवतो, तेव्हा तुमचा गुरूंचा ग्रह देखील अधिक बलवान होत असतो. लक्ष्मी माता ह्या तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि कीर्ती प्रदान करत असतात. जर तुम्ही मीठ दान केले तर तुमचे भूतकाळातील कालदोष, सर्पदोष, पितृदोष सर्व काही नष्ट होणार असतात.
गुरुवारी जर तुम्ही मिठाचे दान केले तर माता लक्ष्मी तुम्हाला धनवान बनवणार असतात आणि शनिवारी जर दान केले तर शनिदेव तुमच्यावर खूप खूप प्रसन्न होतात आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असतात. चुकूनही कधीच तुम्ही जमिनीवर मीठ हे सांडू देऊ नका. हे विनाशाचे प्रतीक मानले जाते आणि तुम्ही घरातील मीठ हे कधीच कमी पडू देऊ नका किंवा घरातील मीठ संपणे हे कर्ज येण्याचे लक्षण मानले जाते. तर आता सर्वात महत्त्वाची एक गोष्ट, मिठाच्या डब्यात ही एक वस्तू ठेवायची आहे. तर अशी कोणतीही गोष्ट लपवायची आहे तुम्हाला मिठाच्या डब्यात जी तंत्रशास्त्रामध्ये लिहिलेली आहे. तर तुम्हाला 2 अखंड लवंग घ्यायच्या आहे. या 2 अखंड लवंगा मिठाच्या डब्यात लपवताच तुम्हाला हळूहळू चमत्कार बघायला भेटते. तुम्हाला सुख, समृद्धी, ऐश्वर्य सर्व काही मिळणार आहे. तर हा उपाय 100% अनुभवसिद्ध उपाय आहे. या उपायाने तुमच्या जीवनातील सुख, समृद्धी, आयुष्य, सुख, समृद्धी, आरोग्य तुम्हाला सर्व काही मिळेल आणि वाईटापासून तुमचे सर्व प्रत्येक क्षणाक्षणाला रक्षण होईल.